श्री अर्जुनेश्वर केसरी बैलगाडा स्पर्धेसाठी 119 गाड्यांची नोंद. विविध गटांतील विजेत्यांचा गौरव. अर्जुनवाड येथे पार पडलेल्या श्री अर्जुनेश्वर केसरी बैलगाडा स्पर्धेला बैलगाडा शौकीनांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेसाठी एकूण 119 गाड्यांची नोंद झाली होती. विविध गटांमध्ये रंगलेल्या चुरशीच्या स्पर्धेत विजेत्या स्पर्धकांनी उत्कृष्ट कामगिरी करत उपस्थित प्रेक्षकांची दाद मिळवली. स्पर्धेतील ब गटात गजानन करे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. बंडा हसबे यांनी द्वितीय तर नामदेव बापू सांगली यांनी तृतीय क्रमांक मिळवला. दुसा चौसा गटात अनिल बंडगर यांनी प्रथम क्रमांक मिळवला. विष्णू शेळके यांनी द्वितीय तर अर्जुनवाडचे विश्वजित करे यांनी तृतीय क्रमांक मिळवला. आदत गटात उन्मेष पाटील यांनी प्रथम क्रमांक पटकावला. युवराज पाटील यांनी द्वितीय तर ऋषिकेश देसाई यांनी तृतीय क्रमांक मिळवत आपली छाप पाडली. एक्का गटात उत्तम केंबळे यांनी प्रथम क्रमांक मिळवला. प्रवीण तहसीलदार यांनी द्वितीय तर ओमकार माने यांनी तृतीय क्रमांक पटकावला. स्पर्धेसाठी गाड्यांची नोंदणी जनरल ब गटासाठी 45 गाड्या, दुसा चौसा 38, एक्का 14, बिनदाती 22 गाड्या नोंद झाले होते. या स्पर्धेला आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, जिल्हा परिषद सदस्य अमोल चव्हाण, शिरोळ नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, माजी नगराध्यक्ष धनाजी देसाई, उद्योजक अमोल चौगुले शिरोटे, उद्योजक सुभाष सावकार, प्रशांत चौगुले, नंदकुमार पाटील, उपसरपंच विश्वनाथ कदम तसेच पंचायत समिती सदस्या सीमा मैशाळे, उदगाव पंचायत समिती सदस्या दीप्ती जाधव, दत्ता कोरे, प्रदीप चौगुले सावकार, विकास पाटील, शिवाजी मैशाळे, पोलीस पाटील सचिन कांबळे, प्रताप पाटील, सुरेश पाटील, विकास पाटील मास्तर, उमेश खोत, भगवान देसाई, उन्मेष पाटील, मंगेश देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांचा सन्मान करण्यात आला. या स्पर्धेला अर्जुनवाड परिसरातील ग्रामस्थ, बैलगाडाप्रेमी व युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्साही वातावरण दिले. महान कार्य न्यूजसाठी कृष्णा थेगाणा, अर्जुनवाड.